पेन्शनर्सला एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता पेन्शन वाढीवर एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन किती वाढेल याबाबत अजूनही अंतिम निर्णय आलेला नाही. मात्र तज्ज्ञांच्या अंदाजानुसार काही संभाव्य आकडे समोर आलेले आहे. चला तर पाहूया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तज्ज्ञांच्या मते साधारणतः पेन्शनमध्ये 20% ते 30% पर्यंत प्रत्यक्ष वाढ होण्याची शक्यता आहे. तर काही परिस्थितीमध्ये मात्र 40% ते 80% पर्यंत ही वाढ दिसू शकते. ही वाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार 9,000 सध्याची किमान पेन्शन असून 8व्या वेतन आयोगानंतर त्यामध्ये वाढ होऊन अंदाजे 18,000 ते 25,000 रुपयेपर्यंत वाढ होऊ शकते. जर तज्ज्ञांचा अंदाज जर खरा ठरला तर त्यानुसार सध्याची पेन्शन 20,000 घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 26,000 ते 40,000, 30,000 रुपये सध्याची पेन्शन घेणाऱ्यांचे 39,000 ते 60,000, तर 40,000 रुपये पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन 52,000 ते 80,000 रुपयेपर्यंत जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्ष वाढ व एरियर 26-27 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की आता पेन्शनमध्ये अंदाजे 20% ते 30% वाढ निश्चित मानली जात आहे. तर काही प्रकरणात दुप्पट किंवा त्याहूनही जास्त होऊ शकते.